नमस्कार, मी अतुल सर. आज तुम्हाला या सेशनमध्ये हा एक काळ शिकवणार आहे. तो काळ म्हणजे इंग्रजी ग्रामरमध्ये त्याचा 70% त्याचा वाटा आहे. जर तो काळ तुम्हाला समजला तर तुम्हाला इंग्रजी ग्रामरच्या कुठल्याच समस्या येणार नाहीत. जर तुम्ही न्यूजपेपर जर वाचत असाल किंवा तुमचं वाचन जर खूप चांगलं असेल तर त्या काळाचा त्याच्यामध्ये 70% वाटा आहे. बघा, वाक्यरचना बनवण्यामध्ये आता तुम्हाला हा चार्ट तुम्ही लिहून घ्या वहीमध्ये, कारण की तुम्हाला याचा सराव करता येईल. बघा, पहिल्या ज्या राखाण्यामध्ये आहे काय तुम्हाला करायचंय, एकवचनी कर्ते घ्यायचे, त्याच्यानंतर सहाय्यकारी क्रियापद किंवा तुम्ही क्रियापद पण म्हणू शकता, अनेकवचनी कर्ते ह्या राखाण्यात आणि इकडं परत क्रियापद, त्याला ऑब्लिक मध्ये तुम्ही सहाय्यकारी क्रियापद म्हणू शकता. बघा, हा जो काळ आहे कुठला आहे तुमचा, सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ. दिसायला खूप सोपा आहे पण तो किचकट आहे. बघा कशावरनं तुम्हाला सांगतो. बघा, आय वी यू, आय असेल तर तुम्हाला काय करायचं, क्रियापदाचं मूळ रूप. यू असेल तरी पण क्रियापदाचं मूळ रूप. त्याच्यानंतर बघा, ही शी इट, हे जेव्हा कर्ते असतील त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय, क्रियापदाचं मूळ रूप आणि त्याला एस किंवा ईएस हा प्रत्यय तुम्हाला जोडायचा आहे. बघा, कुठल्या कर्त्यांना, ही शी इट ह्या तीन कर्त्यांना. त्याच्यानंतर बघा, वी असेल तर सेम क्रियापदाचं मूळ रूप, त्याच्या पुढे तुम्हाला एस किंवा ईएस वापरायचं नाही. तसंच यू साठी आणि दे साठी पण सेम. आता हे झालं फक्त पॉझिटिव्ह. आता याचं निगेटिव्ह करताना तुम्हाला काय करायचंय, इथं तुम्हाला डू घ्यायचंय. याचं निगेटिव्ह बघा, फक्त सिंपल प्रेझेंट टेन्सचं निगेटिव्ह वर्बल क्वेश्चन आणि डब्ल्यूएच क्वेश्चन करताना तुम्हाला कर्त्यानुसार तुम्हाला ते सहाय्यकारी क्रियापद घ्यायचे. जसे की पहा, आय असेल तर डू, यू असेल तर डू, नंतर ही शी इट हे कर्ते असतील तर तुम्हाला काय घ्यायचं इथं, डज. वी असेल तर सेम डू, यू असेल तर डू, दे असेल तर डू. बघा, डज कुठं आलं, ही शी इट आणि एकवचनी कर्ते असताना. आता हे झालं तुमचं काय, ऍक्टिव्ह व्हॉइस. आता ह्याच्यानंतर आहे काय, पॅसिव्ह व्हॉइस. पॅसिव्ह व्हॉइस मध्ये बघा ह्याचं सूत्र, आय असेल तर तुम्हाला काय वापरायचंय, ऍम, त्याच्यानंतर V3. यू असेल तर आर प्लस V3, ही शीट आणि नेम म्हणजे नाव असेल तर तुम्हाला काय करायचं, इथं इज आणि प्लस V3. वी असेल तर आर प्लस V3, यू असेल तर सेम आर आणि V3, दे असेल तर V3. बघा, ह्याच्यामध्ये काही चेंजेस होतात. हे तुम्हाला सूत्र कसं असतं याचं, की सब्जेक्ट प्लस V1 SES प्लस ऑब्जेक्ट, आणि पॅसिव्हचं बघा काय, ऑब्जेक्ट प्लस एम इज आर आणि नंतर V3 बाय प्लस येस. बघा, ह्या सूत्राचं मी तुम्हाला चार्टच्या थ्रू तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. बघा, ह्याच्यामध्ये काय तुम्हाला डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता.